हाय नमस्कार, मी सुनीता. सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं आपल्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान, आनंदाचा आणि आरोग्यदायी जावो अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर गुरुवारचा दिवस आहे. गुरुवारी सकाळ सकाळी मस्त छान असं बाहेर झाडून पुसून घेऊन मस्त हळदीचं लेपन करून झालेलं आहे. त्याबरोबर रांगोळी वगैरे काढून झालेली आहे. बाहेर उंबरठा पूजन होऊन घरातली देवपूजा आजची तुम्हाला दाखवत आहे. तर गुरुवार म्हटलं म्हणजे जरा जास्तच सकाळी घाई गडबड असते आणि मंगल कलश जो असतो आपला तो त्याच्यातलं पाणी वगैरे बदलून तो तांब्या स्वच्छ करून परत आपल्याला पुजून घ्यायचा असतो, भरून घ्यायचा असतो. आणि हळदीचं लेपन, रांगोळी, हे ते बाकीचं सगळं कामं त्या दिवशी जरा जास्तच होऊन जातात. देवघर सगळं संपूर्ण स्वच्छ वगैरे करून व्यवस्थित देवांची आंघोळ वगैरे झालेली होती आणि मंगल कलश जो आहे तो स्थापन करून झालेला होता. त्यानंतर मग नाश्त्याचा प्रश्न. तर नाश्त्याला काय बनवावं, रोजच काही सुचत नाही. कधी कधी मी टाळत असते, नाश्ता वगैरे बनवत नाही, डायरेक्ट स्वयंपाकाला सुरुवात करते मग. पण कधीतरी वाटतं की नाश्त्याला काहीतरी बनवावं असं. तर मी गावावरून ना आपण पटकन म्हणजे इन्स्टंट तयार होणारा जो ढोकळा असतो त्याचं जे पीठ आहे ते दळून आणलेलं होतं. तर त्याच्यासाठी ना तांदूळ, चणा डाळ, मुगाची डाळ आणि उडदाची डाळ आणि त्याच्यामध्ये साखर, निंबूसत्व आणि खाण्याचा सोडा आपला, हे सगळं मी चक्कीतून दळून आणलेलं होतं, म्हणजे गिरणीमधून. तर माझ्या मम्मीकडेच गिरणी आहे, तर त्यांच्या इथून मम्मी हे दळून आणलेलं होतं ढोकळ्यासाठी. म्हटलं पटकन करायला बरं पडतं. कधी कधी नाश्त्याला काही सुचलं नाही तर मग ढोकळा जो आहे तो त्याच्याने लवकरात लवकर असं तयार होऊन जातो. तर ते पीठ मी ते घेतलेलं आहे आणि करायच्या अगोदर आहे ना गॅसवर पाणी वगैरे जास्त ते तापवायला ठेवून द्यायचं. जोपर्यंत आपण हे बॅटर तयार करतो ना तोपर्यंत तिकडे मग पाण्याला जी उकळी आहे ती आलेली असते. याला लगेच ठेवायचं असतं, जास्त वेळ ठेवायची काही गरज नसते. तर मग सुरुवातीला अगोदर मी पाण्याने व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं त्याला. आता त्याच्यात सगळं घातलं गेलं आहे, त्याच्यामुळे वरून आपल्याला काहीच घालायची गरज नाही. फक्त कलरसाठी मी थोडीशी नॉर्मल हळद घातलेली आहे, ती पण जास्त नाही घालायची कारण निंबूसत्व असतं त्याच्यामध्ये. तर हळद जास्त घातल्यामुळे ना लालसर होऊन जातं ते मध्ये, त्याच्यामुळे थोडीशीच हळद घातलेली आहे आणि एक पै तेल घातलेलं आहे. तर ते सगळं घातल्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आणि आता जी प्लेट होती त्याला खाली तेल लावून घेतलेलं होतं, म्हणजे जेणेकरून आपला जो ढोकळा आहे तो खाली चिटकणार नाही प्लेटला. आता सगळं बॅटर प्लेटमध्ये काढून घेते. तोपर्यंत इकडे कढईमध्ये पाणी तापवायला ठेवलेलं होतं, त्याला उकळी आलेली होती. पाण्याला उकळी आल्यानंतरच आपल्याला हे त्याच्यात ठेवायचं आहे वाफ होण्यासाठी. पाणी जोपर्यंत उकळलेलं राहणार नाही ना तोपर्यंत ठेवायचं नाही. तर इथं आता प्लेट जी आहे ती ठेवून दिलेली आहे आणि आता याच्यावरती व्यवस्थित असं झाकण ठेवून 15 मिनटं ढोकळा जो आहे तो चांगला वाफवून घेणार आहे. वजन ठेवलेलं आहे मी याच्यावरून, कारण जेणेकरून त्याच्यातली जी वाफ आहे ती बाहेर निघायला नको. आता ते वाफतंय तोपर्यंत पुढची तयारी वगैरे करून घेते, म्हणजे पटकन आपल्याला तडका वगैरे देता येईल त्यासाठी. तर हिरव्या मिरच्या ज्या आहेत त्या चिरून घेते आहे तडक्याला देण्यासाठी. डाळ वगैरे भिजत घाला आणि ते करून मग ढोकळा बनवा. ते त्याच्यापेक्षा मला हे तरी सोपं वाटतं आणि मस्त छान ढोकळा तयार होतो. चवीला तर इतका अप्रतिम होतो. डाळ आणि तांदूळ भिजत घालून पण ते रात्री परत मिक्सरमध्ये करावं लागतं, परत आपल्याला ते फर्मेंट करण्यासाठी ठेवावं लागतं. त्याच्यापेक्षा हे सोपं आहे ना, म्हणजे पटकन इन्स्टंट तयार करायचं बॅटर आणि ठेवायचं. जेव्हा म्हणजे हवं तेव्हा आपण ते करू शकतो, जेव्हा लागेल त्या टायमिंगला किंवा दुपारच्या टायमिंगला जरी मुलांना भूक वगैरे लागली तर त्यावेळेस पण आपण हे पटकन करून त्यांना देऊ शकतो अगदी कमी वेळामध्ये. आणि जेव्हा आपण आपल्याला खावं असं वाटलं त्या टायमिंगला पटकन असा ढोकळा आपला इथं तयार होऊन जातो. तर छान आहे. बऱ्याच जणी आपण बेसन पीठ वगैरे त्याच्यामध्ये दही वगैरे घालून बऱ्याच प्रकारे ढोकळा जो आहे तो बनवतात. पण ही जी पद्धत आहे ती सोपी आहे. बरीच वर्ष झाले, आम्ही 7-8 वर्ष झाले याच पद्धतीने मी ढोकळा जो आहे तो बनवत असते. गावावरून येताना पीठ वगैरे जे आहे ते घेऊन येते यावेळेस. तर त्याचं जे प्रमाण आहे ना ते सगळं लिहून आणलेलं होतं. म्हटलं संपलं वगैरे तर मग आपल्याला बनवायला यायला पाहिजे, त्यासाठी म्हटलं आपण इथं पण गिरणीवरती जाऊन दळून आणू शकतो प्रत्येक वेळेस, म्हणजे गावावरून आणण्यापेक्षा. तर म्हणून मग मी त्याचं जे प्रीमिक्सचं जे आहे सगळं ते लिहून आणलेलं आहे, प्रमाण वगैरे किती काय कसं लागतं. तर ज्या वेळेला मला लागलं त्या टायमिंगला मग मी घरी इथं करू शकते. 15 ते 20 मिनटात मस्त छान असा ढोकळा तयार झालेला होता. आता त्याला तडका वगैरे जो आहे तो देऊन घेत आहे इथे. आणि बऱ्याच जणी तडका देताना त्याच्यामध्ये पाणी वगैरे घालून साखर वगैरे पण घालतात, पण याच्यामध्ये घालायची गरज नाही कारण आधीच आपण पीठ जे दळताना आहे त्याच्यात साखर वगैरे मिक्स केलेली असते. त्याच्यामुळे आता तडक्यामध्ये साखरेचं पाणी वगैरे घालायची काही गरज नाही आहे.
तर असो, मस्त छान अशी ढोकळ्याची रेसिपी आज बनलेली होती। तर चला आता पटपट सगळ्यांना जे आहे ते ढोकळा वगैरे असा वाढून वगैरे देणार आहे नाश्त्यासाठी। तर चला मी पण आता पटकन असा नाश्ता वगैरे करून घेते आणि मग परत जेवणाची तयारी असते आपली। नाश्ता झाला की जेवणाचं, जेवण झालं की भांड्यांचं। कामं काही सुटत नाही, कामं ही आपली नेहमीच्या नेहमी चालतच राहणार आहेत। तर आज जेवणासाठी परत प्रश्न होता की काय बनवायचं। तर कालच भाज्या आणलेल्या होत्या, ते तुम्हाला दाखवलेलंच होतं व्हिडिओमध्ये। तर मग पालेभाज्या ज्या आहेत त्या आपल्याला सर्वात अगोदर संपवाव्या लागतात, तर कारण ते जास्त दिवस टिकत नाही। आणि खास करून कांद्याची पात जर म्हटली तर ती लवकर खराब होते, जरी फ्रीजमध्ये वगैरे ठेवलेली असली तरी पण। तर मग आपलं सर्वात अगोदर आपण तेच बनवतो जे आपल्याला पटकन म्हणजे पालेभाज्या खराब होतील तर मग त्या संपवाव्या लागतात। म्हणून मग म्हटलं चला फळभाज्या ज्या आहेत त्या आपण नंतर कधी बनवू शकतो, त्या 8 ते 10 दिवस फ्रीजमध्ये तशाच राहू शकतात आरामात। मग सर्वात अगोदर म्हटलं चला आज कांद्याची पात वगैरे बनवूया। तर इथं कट करून घेतलेली होती, अगदी काही नाही, साधी आणि सोपी आहे। जिरे मोहरीची फोडणी वगैरे देऊन घेतलेली होती। डाळ जी होती ती भिजत घातलेली होती तुरीची, कारण लवकर शिजायला पाहिजे म्हणून। आणि हळद, लाल तिखट वगैरे घातलेलं आहे। परत जी तुरीची डाळ भिजत घातलेली होती ती याच्यात घातलेली आहे आणि चांगलं व्यवस्थित तेलामध्ये जे आहे ते परतवून घेतलेलं आहे। आता त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट वरून घालणार आहे। आज ह्या वेळेस ना हिरव्या मिरच्यांची नाही केलेली आहे, लाल तिखट घालून केलेली आहे। हिरवी मिरचीची जर केली तर मग मिक्सरमध्ये शेंगदाण्याच्या वाटणमध्ये जे आहे ते मिरच्या वगैरे जे आहेत ते फिरून घेते। खास करून गुरुवारी मी बेसन पिठाचे वगैरेच पदार्थ बनवत असते किंवा पिवळं काहीतरी। तर सकाळी नाश्त्याला जे होतं ते झालेलं होतं खमण ढोकळा करून माझा, त्याच्यामुळे आता मग साधं आणि सोपं म्हटलं चला कांद्याची पात जी आहे तीच इथं बनवलेली होती मग मी। तर भाजी वगैरे बनवून झालेली होती आणि चपात्या बाकी होत्या। आणि ज्या वेळेस सहेच्या जे भांडे निघतात ना लगोलग, ती मी लगेच घासून घेत असते, कारण परत जास्त भांडे जमा होऊन जातात स्वयंपाक वगैरे पूर्ण होईपर्यंत। परत मग स्वयंपाक झाला की मग आपल्याला जेवण वगैरे पण करायचं असतं, तर जेवणाची वगैरे भांडी म्हटली तर मग भरपूर होऊन जातात। त्याच्यामुळे लगोलग जर भांडे आपण घासून वगैरे ठेवत राहिलो तर मग नंतर आपल्यावरच लोड कमी येतो भांड्यांचा, आणि जास्त भांडे दिसले की मग परत आपल्याला कंटाळा वगैरे पण येतो ते आवरण्याचं सगळं। तर लगोलग जर आपण वेळच्या वेळी भांडी वगैरे पण स्वच्छ करत राहिलो तर नंतर आपल्यावरतीच कमी लोड येतो आणि आपले जे भांडे जे आहेत ते कमी निघतात ना। आणि जेवणानंतर तर मग इच्छाच नसते काम वगैरे करण्याची, पण नाईलाज असतो, बाकीची जी कामं आहेत ते आपल्याला आवरावीच लागतात। तर असो, किचनवरचा जो काही भांड्यांचा पसारा वगैरे होता तो आवरून झालेला होता माझा। आणि आता चपात्यांचं पीठ वगैरे मळायचं आहे आणि भाजी जी आहे ती तयार झालेली आहे। मीठ टाकायचं राहून गेलेलं होतं, मीठ वगैरे टाकलं आणि 5-1 मिनटं जी आहे ती भाजी शिजवून घेतलेली होती। आता वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे। असं तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। सोबतच आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। भेटूया पुन्हा आपल्या अशाच एका नवीन व्हिडिओसह। तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ।